नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या द कुक टेक चॅनलमध्ये। आज या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट बेकरी स्टाईल नानकटे शिकणार आहे। ही नानकटे खायला खूप चवदार आणि रुचकर आहे। नानकटे मी घरगुती साहित्यामधून बनवले आहे। तसेच ही नानकटे कुकरमध्येच बनवली आहे। तुम्ही पण घरी ओव्हन नसेल तर कुकरमध्ये ही नानकटे बनवू शकता। चला तर मग या नानकटेसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण पाहूया। या ठिकाणी मी 150 ग्रॅम साजूक तूप घेतले आहे। या ठिकाणी तुपाऐवजी तुम्ही डालडा पण वापरू शकता। त्यानंतर मी 120 ग्रॅम पिठी साखर घेतली आहे। ही साखर एकदम मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायची आहे। त्यानंतर मी 250 ग्रॅम मैदा घेतला आहे। तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ पण घेऊ शकता। यानंतर मी 20 ग्रॅम फक्त बेसन घेतले आहे। यानंतर मी 15 ग्रॅम मिल्क पावडर घेतली आहे। यानंतर मी 2 ग्रॅम बेकिंग सोडा घेतला आहे। तसेच या ठिकाणी मी 1 ग्रॅम बेकिंग पावडर घेतली आहे। आणि सगळ्यात शेवटी मी फ्लेवरसाठी वेलची पूड घेतली आहे। वेलची पूडच्या ऐवजी तुम्ही व्हॅनिला एसेन्स पण टाकू शकता। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी एका पातेल्यामध्ये तूप घेतले आहे। मी जसे मागे सांगितले तुपाऐवजी तुम्ही डालडा पण घेऊ शकता। आता बेकरीमध्ये मार्जिन वापरता, तुम्ही कमी पैशामध्ये नानकटे बनवायचे असेल तर मार्जिन पण वापरू शकता। तर या तुपामध्ये मी पिठी साखर टाकली आहे। या व्हिडिओमध्ये नानकटे बनवण्यासाठी अचूक प्रमाण घेतले आहे। तुम्ही पण सर्व गोष्टी व्यवस्थित वजन करून अशी नानकटे बनवू शकता। आता यानंतर हे मिश्रण मी आता बीटर मशीनच्या साहाय्याने चांगले फेटून घेणार आहे। आता या मिश्रणाचा कलर पिवळा आहे। जोपर्यंत पांढरा होत नाही तोपर्यंत आपल्याला बीटर मशीनने हे मिश्रण फेटत राहायचे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या मिश्रणाचा कलर आता हळूहळू पांढरा होत चाललेला आहे। तुम्ही हे मिश्रण घरी विक्सच्या साहाय्याने सुद्धा फेटू शकता। हे मिश्रण फेटण्यासाठी फक्त 5 ते 7 मिनिटे एवढा वेळ लागतो। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या मिश्रणाचा कलर पांढरा झालेला आहे, म्हणजे आपले हे मिश्रण चांगले फेटून झालेले आहे। आता या मिश्रणामध्ये जे राहिलेले ड्राय इन्ग्रेडियंट आहे ते आता मी टाकणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता मी चाळून घेतलेला 250 ग्रॅम मैदा येथे टाकत आहे। त्यानंतर मी या ठिकाणी बेसन टाकले आहे। त्यानंतर मी इथे मिल्क पावडर पण टाकली आहे। त्यानंतर मी नानकटाईला चांगला फ्लेवर येण्यासाठी वेलची पूड पण टाकली आहे। तुम्ही वेलची पूडच्या ऐवजी व्हॅनिला एसेन्स पण टाकू शकता। या ठिकाणी मी बेकिंग सोडा घेतला आहे। त्यानंतर बेकिंग पावडर पण टाकली आहे। त्यानंतर हे मिश्रण हलकेसे मिक्स करून घ्यायचे आहे। लक्षात ठेवा हे मिश्रण आपल्याला जास्त फेटून घ्यायचे नाही। आता हे सर्व मिश्रण मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने एकत्र करत आहे। आता हे मिश्रण एका ताटामध्ये मी घेतले आहे। आता ते सर्व एकत्र करून घेणार आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आता हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे। यानंतर मी या पिठाचे छोटे छोटे गोळे घेऊन त्याला पेढ्याचा आकार देणार आहे। तुम्ही येथे पाहू शकता मी या पिठाला पेढ्याचा आकार दिलेला आहे। आता हे सर्व गोळे मी बेकिंग पॅनमध्ये ठेवत आहे। अशा प्रकारे मी या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवून ते सर्व गोळे पॅनमध्ये ठेवलेले आहे। आता या ठिकाणी आपल्याला हे नानकटे बेक करून घ्यायचे आहे। त्यासाठी एक पातेले मी गॅसवर ठेवले आहे। ते पातेले मी 10 मिनिटं प्रीहीट करून घेणार आहे। लक्षात ठेवा कोणते पण बेकरी प्रोडक्ट बेक करण्यासाठी भांडे हे 10 मिनिटं प्रीहीट करूनच घ्यायचे आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे आपण नानकटे बनवले ते त्यावरती मी पिस्ताचे फ्लेक्स लावले आहे। आता ही नानकटे मी बेक करण्यासाठी ठेवणार आहे। जर तुम्ही ही नानकटे ओव्हनमध्ये बेक करणार असाल तर टेम्परेचर 160 डिग्री सेल्सिअसला 20 मिनिटं ठेवायचे आहे। आता ही नानकटे मी या पातेल्यामध्ये 20 मिनिटं ठेवणार आहे आणि माझा गॅसचा फ्लेम लो असणार आहे। जर तुम्ही गॅसचा फ्लेम हाय किंवा मीडियम ठेवला तर नानकटे ही खालून काळी पडते। आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता नानकटे ही हळूहळू बेक होत चालली आहे।
इथे तुम्ही पाहू शकता नानकट्याला हळूहळू क्रॅक पडायला लागलेला आहे. जेवढे जास्त क्रॅक पडतील नानकट्याला त्याचा अर्थ आपली नानकटे चांगली बेक होत चालली आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या नानकट्याला हळूहळू क्रॅक पडलेले आहे. या ठिकाणी आता 15 मिनिटे झाले आहे. आता ही नानकटाई मी या भांड्यातून काढून घेणार आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या नानकटाईला खूप छान असा रंग आलेला आहे. आता ही नानकटाई 1 तास थंड होण्यासाठी ठेवायची आहे. आता हा टीन मी पक्कडच्या साहाय्याने बाहेर काढला आहे. इथे तुम्ही पाहू शकता खूप छान अशी आपली नानकटाई तयार झालेली आहे. इथे तुम्ही नानकटाईचा रंग पण पाहू शकता. खालून पण खूप छान अशी बेक झालेली आहे. ही नानकटे तोंडात टाकले तर एकदम विरघळून जाते. इथे तुम्ही पाहू शकता ही नानकटे आतमध्ये पण खूप जाळीदार झालेले आहे. अशा प्रकारे आपली आजची नानकट्याची रेसिपी झालेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये सांगावे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही शंका असेल तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये विचारू शकता. ते शंकेचे मी जरूर उत्तर देईल. चला तर मग आता पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.